दादा, प्रॉपर्टीच्या वाटण्या करून आम्हाला घराबाहेर काढण्याचा विचार तुमच्या मनात आला किती बरं झालं. त्यामुळे तुम्ही करमरकर काकांना बोलवलं आणि कळलं की सगळं सीमावहिनीच्या नावावर आहे. केदार, हसताय तुम्ही? अहो, तुमचे वडील तुम्हाला घराबाहेर काढायची भाषा करतात आणि तुम्हाला हसायला येतंय. तुम्हाला तुमच्या वाटणीचा हिस्सा नाही मिळाला तर? नाही म्हणजे असंच काहीसं म्हणत होते ते, म्हणून म्हटलं. केदार, हो, स्वतःच्या सख्ख्या मुलाच्या बाबतीत ते असा विचार कसा करू शकतात? माझा विश्वासच बसत नाही. मला सवय आहे या सगळ्याची. लहानपणापासून असंच हेडीस फिडीस करत आलेत मला ते. मला लांडगा म्हणतात ना, आता त्यांचं माकड होणार आहे. केदार, काय बोलताय तुम्ही? आता वेडे म्हणजे त्यांनी जो प्लॅन केलाय ना मला घराबाहेर काढायचा, तो सक्सेसफुल होणार नाहीये. ते कसं काय? कळेल तुला. बरं केदार, ते गारू अण्णा मला सारखे खोदून खोदून प्रश्न विचारत होते. काय विचारत होते? हेच की तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल केदारला खरंच माहिती नव्हतं का लग्नाआधी? पण मग राधा खोटं कसं बोलेल आणि ती घरातल्यांना असं का सांगेल आणि असं बरंच काही. मग काय, तुम्ही म्हणालात ना, अगदी तसेच प्रश्न विचारत होते ते. तू काय सांगितलंस? मी काय, तुम्ही सांगितलं तशीच उत्तरं दिली त्यांना. ग्रेट, मस्त. रिअली आय लव्ह यू. बघ, आपला विजय पक्का आहे. अरे बापरे. तुम्ही खेळा, हा खेळा. जुई, ए राणी, मी ओरडणार नाहीये तुला. मी तुझ्याशी गप्पा मारायला आलीये. जुई, ऐक ऐक ऐक. हे बघ, तू आज गिफ्ट घेतलं नाहीस ना, मग नेक्स्ट टाइम ना मी तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणणार आहे. मला सांग, तुला काय आवडतं? काय हवंय तुला? पुस्तकं, कलर्स, बॉल, काय हवंय? ए जुई, बरं, तुला ती गोष्ट माहितीये का? हा, एक जादूचा देश असतो. मला काय 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 नकोय, मला फक्त बाबा हवाय. तू या घरात राहायचं नाहीयेस. तू निघून जा घरात ना. सरिताई, मला कुठे नाही जायचं, मला इथेच राहायचं. मला राहू दे ना इकडे. पाहिलं मॅडम, कशी नाठाळ मुलगी आहे. पण हिला जीभ जशी नाहीच. कालपासून तुम्ही प्रयत्न करताय, पण ही ढिम्मच. हर केला बाई या मुलीने. मला जरा तिची हिस्ट्री सांगता? अहो, तिचा लांबचा मामा तिला इथे सोडून गेला. 5 वर्षाची होती तेव्हापासून ही अशीच, काही फरकच नाही. चला मॅडम, मी तुम्हाला फाईलच दाखवते, या.
काय करू मी गारू अण्णा? खूप टेन्शन आलंय मला. यशला फोन केला होता. म्हटलं अरे कुठेस तू, काय करतोयस? तर नीट बोलला नाही माझ्याशी. हल्ली ना छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करतो तो. आणि 5 लाख रुपये घेतलेत त्यांनी राधाकडून. ते कमी पडतायत की काय म्हणून अजून पैसे देतो असं म्हणत होता. कोणाला देणार पैसे? अण्णा अहो, तेच तर माहिती नाहीये ना. फोनवर बोलत होता कोणाशी तरी. म्हटल्याप्रमाणे 5 लाख दिलेत ना, आता अजून हवे असतील तर उभे करतो, पण जरा वेळ दे असं सांगत होता कोणाला तरी. आता अजून कोणाकोणाकडनं पैसे घेणारे देव जाणे. आधीच त्यांनी राधाकडून पैसे घेतलेत ना, ते नाही आवडलेलं मला. पर काही सांगतही नाहीये पैसे कशाला हवेत. अहो बायकोय ना मी त्याची. हो, पण कधी कधी माणूस नाही सांगू शकत, स्पष्ट नाही बोलू शकत. हे बघ, तू उगाच काहीतरी तर्क वितर्क करत बसू नकोस. यश काय असा लफंगा नाहीये की कुठेतरी व्यसनांवरती पैसे उधळेल. खात्री आहे मला त्याची. खात्री असलेल्यांनीच दगा दिलाय ना. हे बघ, तू उगाच आणखीन काहीतरी बोलत राहू नकोस. मी बोलतो त्याच्याशी. पंचमी, चहा आण ग रंजूसाठी. नाही नको अण्णा, ती पुहूला खेळवती. बर, तू बस इथेच, मी जरा जाऊन येतो. सीमावहिनी, काय रे, काय हवंय तुम्हाला? काय रे केदार, काय हवंय काय तुम्हाला? अगं नाही, आम्हाला काही नकोय. उलट तुलाच काहीतरी द्यायला आलोय. द्यायला? म्हणजे असं विशेष काही नाही ग. गार्गी म्हणजे सगळं काम करणं तिचं कर्तव्य आहेच, पण आधी थोडी घाबरली होती ना. आता मनावरचं दडपण दूर झालंय, तब्येतही सुधारली आहे. तर आजपासून गार्गी तुझी असिस्टंट. अरे पण तिला काहीही काम येत नाही. सीमावहिनी, अगं म्हणून तर तुझ्या हाताखाली ट्रेन करण्यासाठी आणलंय तिला इथे. म्हणजे तुझ्या इतकी एक्सपर्ट होणार नाही ती लगेच, खूप वर्ष काढायला लागतील त्यासाठी, पण हळूहळू शिकेल. आणि गार्गी, सीमावहिनीकडे फक्त स्वयंपाक नाही शिकायचा, तर घरातल्या कर्त्या बहिणी कसं वागायला पाहिजे, घरच्यांना कसं सांभाळायचं, आपल्या तत्वांवर कसं ठाम राहायचं, हे सगळं शिकून घे. शिकेल, सगळं हळूहळू शिकेल ती. सीमावहिनी, आजपर्यंत खूप काही केलंयस तू आमच्यासाठी, पण आता आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करायची वेळ आली. हे बघ, एक तर तुझी तब्येत बरोबर नाहीये, तेव्हा माझं ऐक. तुझ्या सगळ्या ट्रीटमेंटची जबाबदारी आता माझी. हा, तुझ्या औषधाच्या वेळा, आराम करायच्या वेळा, खाणं पिणं सगळं मी सांगीन तसं करायचं. तुझी तब्येत आता एकदम छान करतो की नाही बघ. सीमावहिनी, काही नाही रे, हल्ली कोणी चांगलं बोललं ना की भरून येतं मला. राधाच्या अनुभवानंतर चटकाच बसलाय. सीमावहिनी, राधा हा चॅप्टर आपल्या आयुष्यातनं संपलाय आता. गार्गी आणि मी दोघेही तुझी काळजी घेऊ. सगळं बघू आम्ही, सगळं सांभाळू. फक्त आमच्या चुका तू पोटात घे.
आणि आम्हाला आपलं म्हण, बस. आणि काही नकोय. असा शाण्यासारखा वाग. हो, मी कॉन्फरन्सच्या डेट्स लिहून ठेवलेले आहेत. मी करीन, नक्की अटेंड करेन. हॅलो, हा, ते पेपर प्रेझेंटेशनचे डिटेल्स आपण जरा नंतर डिस्कस करूया का? मी तासाभरात परत करते फोन. ओके, या, थँक्यू. राधा, राधा, काय झालं ग? राधा, हे बाळा, बरी आहेस ना तू? मॅम, आज आश्रमात मी स्वतःलाच भेटले. म्हणजे ती अगदी माझ्यासारखी आहे. मी बोर्डिंग मध्ये होते ना, तशीच. अगं, एकटी, उदास, सगळ्यांपासून दूर राहणारी, सगळ्यांना आपण नकोशा आहोत अशा कल्पनेने स्वतःच्याच कोशात गेलेली. आज जुईमध्ये मी मला बघितलं मॅम. तू भेटलीस का तिला? हो, तुम्ही मला भेटलात तशी. तुमच्याही माझी भेट झाली नसती तर माहित नाही माझं काय झालं असतं. अगं, तुम्ही मला पुनर्जन्म दिलाय मॅम. हे उपकार मी बच्चा, काय आहे? अगं, आई म्हणतेस बाळा मला. ही उपकाराची भाषा कशाला? तू मला माझीच वाटलीस, बस. दॅट्स इट. बेटा, मी तुला जेवढं प्रेम, जेवढी माया दिली त्याच्या कितीतरी पटीनं जास्त प्रेम तू मला दिलंयस. अगं, तू खरंच माझी मुलगी आहेस. बस बस बस, पुरे आता बस. चेअरअप, चेअरअप. आई रडू नको ना. असं बाळ सांगतंय तुला. असायचं आता. Are you okay? Now, डॉक्टर राधा, मिसेस पवारांचं ऑपरेशन 3 वाजता ठरलेलं आहे. त्यांना भेटून या, नंतर आपण बोलू. ओके. जा. गार्गी, जरा एक काम कर, त्या काकड्या जरा मला किसून देशील. आधी सोलायच्या आणि मग किसायच्या. हा, धुवून घे त्या. आणि कोशिंबिरीची जरा तयारी करून दे, मिरची, कोथिंबीर वगैरे. तो जरा फोन बाजूला ठेवशील आधी. हा, ते कांदे बटाट्याचं ताट आहे ते जरा मागे ठेव आणि मग ते करायला घे, कळलं का? तुझं हे झालं ना की त्यानंतर त्या स्टीलच्या डब्यामध्ये पातळ पोहे आहेत. हा, ओ माय गॉड, काय सांगतायत हे एक एक. म्हणजे आता इथेच काम करत बसायचं मी सारखं? ऐकतेस ना? त्या स्टीलच्या डब्यात पातळ पोहे आहेत, ते जरा छान मला भाजून दे असे तांबूस रंगावर. आणि सुक्या खोबऱ्याच्या कातळ्या करून दे. चिवडा करूया. सोपी सोपी कामं करूया सुरुवातीला. तो नाही खालचा डबा, खालचा डबा. हा, सापडले का? हो. काही कळत नाहीये काय सांगताय. सगळं भयंकर बोरिंग आहे.
फोन वाजतोय बघ तुझा. हो सीमा वहिनी मी आलेच हा. अगं हा आई बोल. काय बरं आहे ना सगळं तिकडे? हा, पुन्हा काही तमाशा वगैरे नाही ना झाला? त्या सीमाने ऍक्सेप्ट केलंय का सगळं? नाही आई, इकडे सगळं व्यवस्थित आहे. केदारने सगळ्यांना कन्व्हिन्स केलंय, त्याच्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त ते दादा आहेत ना, ते जास्त किटकिट करत असतात. हे बघ गार्गी, तू त्यांच्या तोंडी अजिबात लागू नकोस आणि उलट उत्तर तर अजिबात देऊ नकोस. कामापुरतं काम ठेव. काय? हो कळलं. ए आई, पण मला किचन मध्ये ना खूप बोर होतं ग. त्या सीमा वहिनी क्या बोरिंग आहेत. किचन मधली सगळी कामं मला सांगतात, मला काहीच येत नाही. स्वयंपाकासाठी बाई ठेवायची नाही यांनी. मला जाम वैताग येतो अगं. गार्गी, ते नंतर बघू. आणि थोडंसं काम केलं तर काहीही बिघडत नाही. लग्न झालंय तुझं आता, तेवढं काम तर करायला हवं. आणि हे बघ, 7वा महिना लागला की मी तुला इकडेच घेऊन येईन. तोपर्यंत कळसोस. हा, खरंच ग्रेट. आई, मला तर ना आत्ताच यावंसं वाटतंय तुझ्याकडे. बरं ठेव आता. किचन मधनं उठून आलीस ना? हो, तुला कसं कळलं? ते सीमाची तक्रार करतेस ना, त्याच्यावरून लक्षात आलं माझ्या. आय लव्ह यू आई यार. जाम मिस करते मी तुला. जा मदत कर. बाय. बाय. रंजू, तू इथे का उभी आहेस अशी? चल पटकन तयार हो, ये लवकर. सीमा, काय झालं? माझं लक्षच लागत नाहीये कशात. अगं पण माझं डोकंच कामातून गेलंय बघ. अगं यश खरं तर इतका सरळ आहे ना, तरी पण तो माझ्याशी असा का वागतोय तेच कळत नाहीये मला. एवढे पैसे त्याला कशासाठी लागले असतील ग? बरं बाकीच्यांचं जाऊ देत, निदान मला तरी सांग. अगं हो रंजू हो, तू एक म्हणजे एकच विचार करत बसतेस. हे बघ, आत्ता हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक. आज घट बसतायत की नाही, एवढ्या बायका आल्यात घरी, आपण छान पूजा करूया. तुझ्या सगळ्या चिंता त्या जगदंबेवर सोड. अगं महिषासूर मर्दिनी येते, ती तुझे सगळे संकट दूर करेल. यशनी हे सगळे पैसे कुठल्या तरी चांगल्या कामासाठी घेतलेत असंच कळेल बघ आपल्याला. चल पूजा करूया. चल चल ये लवकर. चला झालंय सगळं. रंजू, तयारी झाली ना सगळी? हो झालीये. चला मग आरती करायला घ्यायची. अहो पण राधा कुठे आहे? तिच्याशिवाय शोभाच नाही. ती हॉस्पिटलला गेली आहे. तिला इमर्जन्सी कॉल आला ना, त्यामुळे तिला जरा तातडीने जावं लागलं. खरं मी तर म्हणते हीच खरी देवीची पूजा. तिच्या हाताला खूप मोठा गुण आहे असं ऐकलंय. तिच्याकडे अडलेल्या बाईची सुद्धा लवकर सुटका होते. देवीचाच आशीर्वाद म्हणायचा. आपण आरती करायला घ्यायची का? नाही, तुम्हाला नंतर देसाईंकडे पण जायचंय ना? हो बरोबर घेऊ. सुरू करूयात. सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची, सर्वांगी सुंदर उठिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव विशुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे राहुनी घट स्थापना करती हो. मंत्र जप करुनी होती रक्षक ठेवणी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे कर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, द्वितीयेचे दिवशी मंत्री 64 योगिनी हो, सर्वांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. कस्तुरी मळवट भांगी सिंदूर भरुनी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो
हो मळवट पांढर चोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठी पितांबर पिवळा हो अष्टभुजागती आंबे तिसे तिसे लिला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे करगती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियाय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं जगन्नाथोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला अम्बे माता की जय.